ठाणे रेल्वे स्थानकातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिमेश मीना यांनी आज संयुक्त पाहणी दौरा केला। यावेळी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुविधांचा आणि सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। पाहणी दरम्यान नवीन सार्वजनिक स्वच्छतागृह, सरकते जिने, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय कक्ष तसेच पावसाळ्यापूर्व तयारीची तपासणी करण्यात आली। ठाणे पूर्व पश्चिम मायक्रो बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। तसेच मुलुंड दिशेकडील नव्या पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासन, महापालिका अधिकारी, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत महत्त्वाची बैठकही पार पडली। 5 आणि 6 क्रमांकाच्या फलाटावरील सरकत्या जिन्यांचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच पावसाळ्यापूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी नवी मुंबई परिसरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या ताब्यातील मोगली धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान ठाणे स्थानकावर लवकरच 15 डब्यांच्या लोकल सुरू होणार असल्याने फलाट विस्ताराच्या कामालाही गती देण्यावर भर देण्यात आला। तुम्हाला सांगू का, या स्टेशनमध्ये इंटरनल टनेलच्या मार्फत पूर्ण एक नवीन लाईन आम्ही टाकलेली आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म पाण्याखाली जात होते ते जाणार नाहीत। आणखी काही समस्या असतील, पाणी जिथे चोकअप होईल ते सुद्धा दूर केल्या जातील। आणि खूप मोठं ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे। प्लॅटफॉर्मच्या काही लाईन आहे त्याच्या खालून आपण एक पाईप टाकलेलं आहे, इंटरनल पुश हे करून, म्हणजे ट्रॅकला कुठेही धक्का न लावता, आणि त्याच्यामुळे जे काही पाणी साचणार आहे त्याचा तो प्रश्न दूर होईल। प्लॅटफॉर्म पाण्यामध्ये जातात यावर्षी आपण बघूया, आणि जिथे जिथे पाणी चोकअप होतात ते सुद्धा साफ करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे, आणि आम्ही त्याच्यावरती वॉच करत आहोत। स्वतः DRM या स्टेशनला आलेले आहेत, आणि स्टेशन मास्तर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की काम जरा युद्ध पातळीवरती व्हायला पाहिजे। एक प्रोजेक्ट जो आहे पुनर्विकासाचा, ठाणे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे, तो देखील पास झालेला आहे। केंद्राने पास केलेला, अश्विनी वैष्णव यांनी पास केलेला आहे। अजून त्याचं काम या ठिकाणी सुरू दिसून येत नाहीये। काम दोन्ही बाजूनी काम सुरू आहे। फक्त जो निधीचा जो विषय आहे त्यालाही तत्वता मंजुरी मिळालेली आहे। रेल्वे बोर्डाकडे तो विषय गेलेला आहे, आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी स्टेशन होणार आहे त्या ठिकाणच्या काही घरं असतील त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कालच मी स्वतः त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक माझ्या समवेत होते। केबलिंगचं काम सुरू आहे आमच्या लेप्रसी कॉलनीमधून। त्या ठिकाणी टाटाचा जो काही टॉवर आहे तो शटडाऊन मिळाला की त्या 1-2 तासाचं काम आहे, केबल टाकलेली आहे, ते जॉईंटचं काम सुरू आहे। म्हणजे सर्व पातळीवरनं काम सुरू आहे। निधी लवकरात लवकर मिळेल। माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे असतील, हे सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत।